पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। धुळे सुरत महामार्गावर लक्झरी बसची मोटरसायकलला धडक, 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू, एक गंभीर। चिंचपाडाजवळ भीषण अपघात, भरधाव बसच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा गावाजवळील शिवांश पेट्रोल पंपासमोरील लक्झरी बस व मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन एका 18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर मोटरसायकल चालक गंभीर जखमी झालाय। ही दुर्दैवी घटना रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार श्रीनाथ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस क्रमांक AR 01R 6363 धुळे येथून सुरतच्या दिशेने भरधाव वेगात जात होती। त्याचवेळी चिंचपाडा गावातील रेल्वे स्टेशन फाट्याजवळून ऋषभ अतुल जैन व महेश राजेंद्र निकम हे दोघे हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्रमांक MH 39 AG 8521 वरून प्रवास करत होते। दरम्यान बस चालकाने वाहन निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालवून मोटरसायकलला समोरून जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत मोटरसायकलवर मागे बसलेला महेश राजेंद्र निकम वय 18 राहणार चिंचपाडा याचा जागीच मृत्यू झाला, तर मोटरसायकल चालक ऋषभ अतुल जैन वय 18 राहणार चिंचपाडा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी युवकाला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले। दरम्यान या घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली व वाहतूक सुरळीत केली। अपघातानंतर लक्झरी बस चालकाने घटनेची कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी परमेश्वर लोटन महाले राहणार चिंचपाडा यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून लक्झरी बस चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 106, 281, 125 125 ब, मोटर वाहन कायदा कलम 184 व 134 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश मोरे पुढील तपास करत आहेत।